सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीएसएमटी पूल दुर्घटनेदरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय आणि यामध्ये पूल पडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं दिसतंय। इथून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन ते घाबरून इकडे तिकडे सैरावैरा पळू लागल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळतंय। ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने नागरिक मुंबईकर या ब्रिज खालून चालत होते। अचानक पुलाचा स्लॅब कोसळला गेला, काय होतं हे कळत नव्हतं आणि लोक मात्र सैरावैरा पळू लागले, काही तिथंच खोळंबू लागले, माहिती गोळा करू लागले। नेमकं काय झालंय पुढे कळत नव्हतं लोकांना आणि त्यानंतर मात्र सर्वत्र पळापळ सुरू झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय अचानक चालता चालता लोक थबकलेले आहेत, थांबलेले आहेत, सगळ्यांचं लक्ष समोर आहे। काय नेमकं झालं, पूल कसा कोसळला, काय कोसळलं, इथून खरं तर सुरुवात आहे। कारण पुढे नेमकं काय होत होतं हेच मुंबईकरांना जाणवत नव्हतं आणि पूल पडल्यानंतर मात्र सर्वत्र सैरावैरा हे मुंबईकर धावू लागलेले आहेत। सीसीटीव्ही फुटेज पूल पडण्यापूर्वीचं आणि पूल पडल्यानंतर नेमकी काय परिस्थिती तिथे निर्माण झाली होती त्याचं ही दृश्य आपण पाहतोय। सीसीटीव्ही फुटेज आहे, सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे पूल दुर्घटनेचं। सीएसएमटी मध्ये काल संध्याकाळी 7:30च्या दरम्यान पूल कोसळला आणि त्यानंतर 34 जण जखमी झाले तर 6 जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आणि त्याच दरम्यान मात्र जेव्हा पूल कोसळत होता त्या दरम्यानचा हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। मुंबईकर आपलं घर गाठण्याकरता म्हणून निघालेला होता आणि त्यानंतर मात्र हा पूल कोसळलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, सीसीटीव्ही फुटेज आले, आपण या फुटेज मधून पाहू शकतो की अचानक मुंबईकर चालता चालता थबकला, नेमकं काय होत होतं हेच मुंबईकरांना कळत नव्हतं आणि त्यानंतर मात्र सैरावैरा पळू लागला। लागवी हीच त्या घटनेची दृश्य आहे, ज्यावेळी घटना घडली त्याच वेळची ही सीसीटीव्ही दृश्य आपण बघतोय। ज्यावेळी लोक आता यामध्ये पळापळ करताना दिसत आहे, कारण ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेचं हे सीसीटीव्ही दृश्य त्या नजीकच असलेल्या टाइम्स इमारती जवळच आहे आणि यामध्ये स्पष्ट दिसतंय की मुंबईकर ची लगबग होती मुंबईकरांची आपल्या घरी जाण्याची आणि या लगबगी दरम्यानच काहीतरी घटना घडली आणि मुंबईकरांची धावपळ वाढली आणि ही तीच घटना आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जोडणारा जो पादचारी पूल होता हा रोडकडनं जाणारा पूल होता आणि हा पूल पडला आणि त्यानंतर सगळी तारांबळ उडाली आणि ज्याचमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण आता जखमी झाले आहे। ही सीसीटीव्हीची जी दृश्य आहे ती दृश्य अगदी घटनेच्या पूर्वीची आणि घटना घडली नेमकी त्यावेळीची सगळी परिस्थिती स्पष्ट करताय। निश्चित अक्षय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेपरवाईचे हे बळी जातात। दुसऱ्या दिवशी मुंबईकर तिथूनच प्रवास करतो आणि त्याला मात्र मुंबईकरांचं स्पिरिट असं एक गोंडस नाव दिलं जातं। अत्यंत दुर्दैवी खरं तर हा प्रकार। मुंबईकरांचं स्पिरिट हे जे नाव दिलंय, मुंबई ज्यावेळी तुंबते, मुंबईमध्ये अनेक पूल पडतात, लोकल खोळंबली जाते, अपघात होतात, यावेळी मुंबईकरांचं स्पिरिट हे जरी आता त्याला गोंडस नाव दिलं असलं तरी त्या मागचं एक उद्विग्न नाव या पुढे येईल, मुंबईकरांचा नाईलाज। आणि मुंबईकरांचा नाईलाज जर असेल तर हा मुंबईकरांचा नाईलाज प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे किंवा निष्काळजीपणामुळे हा सगळा नाईलाज मुंबईकरांसमोर येतो आणि याच नाईलाजाची ही काळी दृश्य आपण जे आपल्या स्क्रीनवर बघतोय ही या नाईलाजाची काळी दृश्य। मुंबईकरांना त्या पुलाचा उपयोग करण्यावाचून नाईलाज होता। पालिकेचं किंवा जी कुठली यंत्रणा या पुलाची देखभाल करते यांचं दुर्लक्ष झालं होतं आणि त्याचमुळे एक 6 महिन्यांपूर्वी याचं स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं हे ऑडिट झालं होतं यावर तर प्रश्नचिन्ह आहेच, मात्र 6 महिन्यापूर्वी या पुलाची स्ट्रक्चरल ऑडिट होऊन 6 महिन्यातच याचं आणि त्यामुळे मुंबईकरांचा नाईलाज आहे इथून प्रवास करण्यासंदर्भातला, कारण मुंबईकरांसमोर दुसरा पर्यायच नाहीये।